भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागातील कचरे वस्ती आणि ढेबे वस्तीवर तब्बल 76 वर्षांनंतर वीज पोहोचली आहे. कचरे आणि ढेबे वस्तीवरील 3 पिढ्यानंतर घरात विजेचा बल्ब पेटला आहे. कित्येक वर्षाचा प्रलंबित प्रश्न या कुटुंबाचा मिटला आहे. स्वातंत्र्यानंतर काल अखेर एखाद्या कुटुंबाला वीज कनेक्शन मिळत नाही हे ऐकून विश्वास बसत नसेल. मात्र 76 वर्ष या वस्तीवर काय परिस्थिती होती ही जाणून घेणार आहोत कचरे कुटुंबीय आणि ढेबे कुटुंबीय यांच्याकडून. आम्ही आता 50 वर्ष इथं राहतोय. आमची मुलं बाळ झाली तरी काय आम्हाला लाईट नव्हती. गाडगेवाडीत आम्ही ढेबे वस्ती म्हणून आहे, गाडगेवाडीच्या वरती. तर ती आम्ही आजपर्यंत आम्हाला लाईटच नव्हती. आमची मुलं बाळ शाळा जरी शिकली तरी कुठं दिव्यावर त्यांना नाही दिवा मिळला तर त्यांचा अभ्यास राहायचा. रडत शाळेत जायची, शिक्षक लोक मारायची, परत ती हातपाय आपटेत आपल्याजवळ येणार. परत काय नाईलाज आणि काय करणार आम्ही. तिथून हे राखेल बिकेल बंद झालं, सगळं बंद झालं. परत मग आम्हाला काय कुठं मेणबत्त्या जाळ, कुठं मेणबत्त्या थोडा जनावर येतं, त्यांच्या दारा आहेत, आपलं कुटुंब आहे, त्याला एवढी उजीड पडतोय का. मग मुलांचा अभ्यास तो कोण राहायचा. असल उजीड तोपर्यंत असा दिवस मावळायच्या आत करू शकत आहे तरी. परत सकाळची उठल्यावर त्यांची गडबड शाळेत जायची, कवा अभ्यास करणार. जनावरांचे कशाच्या अंधारात काय करणार शेवटी. वाघाचं याचं ब्या काय करणार शेवटी. राण्यात राहणं कठीण आहे. आता बरं वाटतंय की लाईट आली म्हणजे आता बरंच आहे की आता इथनी पुढं मुलं बाळांची हे झालं, सोय झाली. इथनी मागं काहीच सोय नव्हती. आता माझा जन्म झाला त्या दिवसापासून तर लाईट नव्हती, पण त्याच्या आधी म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून थोडक्यात लाईट नाही. आणि आम्ही सुद्धा दिव्यावरती, रॉकेलच्या दिव्यावरती अभ्यास करायचो. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. त्याच्यानंतर आता 2024 सालात नाही 2023 सालात आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्ञानप्रबोधिनी संस्थेमार्फत किंवा आमचे सरपंच आबांच्या यांच्या सगळ्यांच्या चांदगुडे साहेब यांच्या सल्ल्याने आम्ही प्रयत्न करत राहिलो. त्याच्यामुळे आत्ता आम्ही उजेडात आहोत. ज्यावेळेस अंधारात होतो त्यावेळेचा म्हणजे अनुभव वेगळा आणि आता उजेडाचा तो अनुभव वेगळा. मुलांच्या शिक्षणाची बिकट अवस्था व्हायची. परंतु आता आम्ही 4 जनावर पाळले त्यामुळं दाराचं याचं आम्ही जंगलात असल्यामुळं जंगली प्राण्यांचा भरपूर वावर राहायचा ना. त्याच्यामुळं त्यांच्या भीतीपासून सुद्धा आम्हाला बराचसा त्रास व्हायचा त्यांच्यापासून. ते कसं सगळ्या बाजूने हे आनंदाचा जो महोत्सव साजरा झाल्यासारखं वाटतो ना. कारण बऱ्याच वर्षापासून जी वंचित गोष्ट होती म्हणजे कुठलीही बातमी असली टी व्हीवरती किंवा बातमी कुठलंही बघायचं म्हटलं तरी आम्हाला गावात गेल्याशिवाय किंवा दुसऱ्याचं ऐकूनच आम्ही बघणार ना किंवा सांगणार. बाबा ती सांगणार असं होते किंवा चुकून एखाद्या घरी गेलो टी व्ही बघितली, बाबा इथं कार्यक्रम आज हा कार्यक्रम झाला, जिल्ह्यात झाला किंवा देशात झाला काहीतरी, तिथं आम्हाला माहिती भेटायची त्याची. तब्बल 76 वर्षानंतर लाईट आलेल्याचा आनंद होता. मात्र एक खंतही मनाला टोचत होती, ती म्हणजे मुलांचं शिक्षण लाईट नसल्यामुळे पूर्ण झालं नाही असे देखील त्यांनी सांगितलं आहे. अनेक दिवसांपासून वंचित अशी गोष्ट मिळाल्यानंतरचा आनंद खूप आहे अशी भावना देखील बाळासाहेब ढेबे यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.